मला अवॉइड करतात, कारण त्यांना माहिती आहे ही पटकन काहीतरी बोलेल किंवा ती काहीतरी सूचना देईल आपल्याला, कारण तिच्यामध्ये एक शिक्षक दडलेला आहे आणि म्हणून मला अवॉइड करायचा प्रयत्न करतात. आमच्या घरातले लोक पण करतात आणि बाहेरचे लोक पण करतात. केदार शिंदे आमच्या घरात लहानाचा मोठा झाला होता, तो लहान होता, तो काही कुठे जात नव्हता, तर ते 10 रुपये कुणाला मिळणार होते? चारुशिलाला. म्हणजे चारुशिलाने ते पैसे घेतले, त्याच जिद्दीवर घेतले की मी त्याचे 20 रुपये करून दाखवीन. तिच्यात ते 20 रुपये करून दाखवायची ताकद होती ना, हिम्मत होती. मग तो मुद्दा का नाही दाखवला? ते तिने घेतले असं का नाही दाखवलं? त्यातही माझं थोडंफार मोठेपण दिसलं असतं. पूर्वी लावणी करायला सांगायचं ना तर मुली म्हणायच्या, हे आम्ही असं काय करणार नाही, आम्ही लावणी बिवणी नाही करणार बाबा, आमचे आई वडील आम्हाला रागवतील. किंवा अगदी म्हणजे गरीबातल्याही मुली यायच्या, चाळीतल्या वगैरे, त्या पण आम्हाला नाही जमायचं, आमच्या आई वडील आम्हाला मना करतील, आम्हाला नाही म्हणून सांगतील, लावणी करायला आम्हाला नाही देणार, असं बोलणारी पण मुली यायच्या. हा. आणि आता मी बघते 70च्या बायका, 80च्या बायका लावणी करतायत. हिंदीमध्ये करिअर करण्याचा विचार करायच्या आधीच मी लग्न केलं, मराठीमध्ये करिअर पुढे जाण्याच्या आधीच मी लग्न केलं. त्यामुळे माझं करिअरची पूर्ण बँड वाजली, बँड. नमस्कार मंडळी, काय रंगारंग गप्पा तुम्ही मागच्या शुक्रवारी ऐकल्यात ना. या शुक्रवारच्या 1 on 1 या कार्यक्रमात तुमचंही सगळ्यांचं मी स्वागत करते आणि चारूचंही स्वागत करते. चारू, आता आपल्या पुढच्या गप्पांना सुरुवात करूया. अगदी अगदी. लोकधारा तू करत असताना त्यावेळेला मला एक गाणं आठवत, जे घराघरात गाजत होतं. छोट्या छोट्या कार्यक्रमात सगळीकडे हे गाणं व्हायचं. 800 खिडक्या 900 दार, कोण्या वाटन बागेली ती नार, ठुमकत मुरडत आली समोर, हो कोण्या वाटन बागेली ती नार. आणि या गाण्यामुळे प्रदीप पटवर्धन सुद्धा प्रत्येकाच्या घरात पोचला होता. इतकं अप्रतिम गाणं होतं ते. या सुंदर गाण्याची कोरिओग्राफी कोणी केली होती माहितीये का? नन अदर दॅन चारू. चारू, याचा किस्सा सांग मला. अगं सगळ्याच म्हणजे जी बाबांची कोळी गीतांची सगळी ती एक आम्ही म्हणजे आम्हीच बसवलं होतं. माझ्या बहिणीची ती आयडिया होती, वसुंधरा साबळे, की कोळी गीतांची जी आयडिया होती ना ती माझ्या बहिणीची होती, की ते असं आम्ही बॅले सारखं बसवलं होतं की त्या, आणि बाबांचीच गाणी घेतली होती. तर 800 खिडक्या हे बाबांचं नॉन फेमस गाणं होतं. म्हणजे जेव्हा बाबांचं ते रेकॉर्ड झालं होतं HMV ला, तेव्हा ते गाणं अजिबात चाललं नाही, ते अजिबात लावलं गेलं नव्हतं. आम्ही ते गाणं निवडलं लोकधारामध्ये. बरं, त्या गाण्यावरती माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण असं करूया की मी त्यावेळेस सचिन शंकर ग्रुप बरोबर दौऱ्यावर गेले होते, पंजाब, केरळ, लखनौ वगैरे असं सगळं करायला गेले होते. मी त्यावेळेस डान्स करत नव्हते त्यांच्या ग्रुपमध्ये, पण मी त्यांना ॲज अन आर्टिस्ट आवडत होते, बाबांची मुलगी म्हणून त्यांना एक प्रेम होतं, त्यांनी मला बोलवलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी बघितलं त्यांनी क्रिकेट नावाचा बॅले त्यांनी बसवला होता. तो क्रिकेट बॅले त्यांचा खूप फेमस होता. तर मला त्याच्यावरनं सुचलं, शेवटी आपण कुठेतरी बघतो ते डोक्यात येतं, तसं मी म्हटलं या गाण्याला आपण त्या काळामध्ये काय करत असतील कोळी लोकांच्याकडे, ते क्रिकेट नसेल खेळत तर काय खेळत असतील, तर म्हटलं हुतुतू म्हणजे कबड्डी. म्हणून मग मी ते कबड्डी 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 हुतुतू करतात, ती मुलं एकत्र येतात, खेळतात आणि पटकन ती मुलगी समोर येते. त्या मुलीला बघून तो असा तिच्या मागे पागलसारखा करत धावत जातो. मग ती मुलगी त्याच्याकडे अशी रागाने बघते आणि अशी निघून जाते. तर हे सगळं मी ते कोरिओग्राफ केलं. पण त्याला एक बेस दिला म्हणजे चांगला. आणि प्रदीप पटवर्धन हा बेसिकलीच अप्रतिम डान्सर होता. पण ते सगळ्या स्टेप्स माझ्या होत्या, त्या मुलांच्या हालचाली माझ्या होत्या, डान्सच्या स्टेप माझ्या होत्या. पण नो डाऊट त्याच्या 4 चांद प्रदीपने लावले आणि ते गाणं नंतर एवढं गाजलं की त्याच्यावरती नंतर रिमेक पण बनला त्याच्यावर. माहितीये ना तो रिमेक गाजला. 800 खिडक्या, ते अवधूत गुप्तेचं गाणं मला वाटतं, तर तो पण गाजला. अजून एक मला असं वाटतं की हे सर्व झाल्यानंतर या लोकधारा कार्यक्रमातून अजून एक मोठं नाव वर आलं, केदार शिंदे, ज्याचं नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. केदार शिंदेने साबळेंवरती, शाहीर साबळेंवरती एक चित्रपट काढला. चित्रपट अतिशय छान होता, परंतु मला असं वाटतं त्या चित्रपटात सुद्धा बाबांचं आणि तुझं रिलेशन
अशी प्रसिद्धीत आलेली त्यांची मुलगी म्हणजे तू एकटीच होतीस. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त बाबांची मुलगी होती असं सांगण्यात आलं त्या चित्रपटातून, एवढंच आम्हाला कळलं. लोकांना हे कळलं कारण तू पण इतकी मोठी सेलिब्रिटी आहेस, इतकं लोकधारा, इतका मोठा कार्यक्रम आलाय, परंतु तो रेफरन्स चित्रपटात तेवढा म्हणावा तेवढा आला नाही. काय म्हणते, मी थोडीशी स्ट्रॉंग हेडेड आहे, मी स्पष्ट भक्ती आहे आणि कळत नकळत मी या मुलांना शिकवलंय. त्यामुळे होतं काय माहितीये, मला अवॉइड करतात कारण त्यांना माहिती आहे ही पटकन काहीतरी बोलेल किंवा ती काहीतरी सूचना देईल आपल्याला, कारण तिच्यामध्ये एक शिक्षक दडलेला आहे आणि म्हणून मला अवॉइड करायचा प्रयत्न करतात. आमच्या घरातले लोक पण करतात आणि बाहेरचे लोक पण करतात. आणि दुसरं असं आहे की कधी कधी काही गोष्टी ठरवून करतात. आता त्या चित्रपटामध्ये आणखीन एक होतं की 10 रुपयाचे 20 रुपये करणार असाल तरच हे 10 रुपये मिळणार, शेवटचे 10 रुपये उरलेत, असा एक प्रसंग होता. त्या काळात एकटी मीच कमावती होते आमच्या घरामध्ये, म्हणजे देवदत्त सुद्धा तेव्हा कमवत नव्हता, माझंच एकटीचं काम चालू होतं. मी त्या काळामध्ये कमला नाटक करत होते, टीव्हीला अनाउन्सर होते, सगळे पैसे मी घरात देत होते कारण बाबांच्या बरोबर मी राहत होते. पण तरी सुद्धा त्याचा उल्लेख टाळला गेला आणि त्यामुळेच त्याचे संदर्भ विचित्र दाखवले गेले आणि त्याचं मला वाईट वाटलं, नो डाऊट. बरं, त्यात काय झालं, माझ्या मुलीनेच त्यात भूमिका केली असल्यामुळे मी त्याबद्दल जास्त उहापोह केला नाही, कारण शेवटी आपल्या घरातल्या लोकांची फिल्म आहे, आपण कशाला बोलायचं. मी ऑब्जेक्शन घेऊ शकले असते, पण मला तसं करायचं नव्हतं कारण आपलाच भाचा आहे, तोच करतोय आणि माझ्या मुलीने पण त्यात काम केलंय. जर माझा सपोर्ट नसता तर तिने कसं काय काम केलं असतं, असा एक मुद्दा निघाला असता. त्यामुळे मग मी ते नाही केलं. पण त्यामुळे ते तसं झालं की ते नातं दाखवण्याचा प्रयत्नच केला गेला नाही किंवा ते दाखवण्याचं टाळलं गेलं असं मला वाटतं. केदार शिंदे आमच्या घरात लहानाचा मोठा झाला होता, तो लहान होता, तो काही कुठे जात नव्हता, तर ते 10 रुपये कुणाला मिळणार होते, चारुशिलाला. म्हणजे चारुशिलाने ते पैसे घेतले, त्याच जिद्दीवर घेतले की मी त्याचे 20 रुपये करून दाखवीन. तिच्यात ते 20 रुपये करून दाखवायची ताकद होती ना, हिम्मत होती आणि ते करत होती ना ती. मग तो मुद्दा का नाही दाखवला, ते तिने घेतले असं का नाही दाखवलं. त्यातही माझं थोडंफार मोठेपण दिसलं असतं की या मुलीने त्या काळात तेवढं काम केलंय, पण ते टाळलं गेलं असं मला वाटतं. पण असं म्हणतात, माय मरो आणि मावशी जगो, तर तुला वाटत नाही का ही म्हण कितपत खरी ठरली तुझ्या बाबतीत? नाही नाही, असं काही नसतं. आणि आताच्या बघ, आणि काय असतं ना की सगळेजण आपापल्या हिमतीवर मोठे झालेत. म्हणजे मी असं मुळीच म्हणत नाही, मी असं मुळी की मी कोणाला तरी बनवलं, असं कोणी कोणाला बनवत नाही. जसं मी लोकधारात मुळात टॅलेंट असावं लागतं, तेव्हाच माणूस मोठा बनतो. जसं मी अत्यंत लहान वयात लोकधारा केलं, तसंच बाकीच्या लोकांनी पण अत्यंत लहान वयात काही कामं केली ना, म्हणून आज ते या पदावर पोहोचलेत. त्यांचं पण कर्तृत्व आहेच ना. त्यामुळे मी असं मुळीच म्हणणार नाही की त्यामुळे. आणि आता जमाना बदललाय, आता माय मर मावशीवर वगैरे हे सगळं संपलंय. आता एवढंच आहे की कोण तुम्हाला योग्य वेळी तुमच्या बरोबर आहे आणि कोण तुमच्या हाताशी आहे आणि कोण तुम्हाला मदत करू शकतो, तोच तुमचा आहे. किंवा आम्हाला मदत करणारी असून सुद्धा जर ते डावललं गेलं तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. आणि आता लोक नाही मानत गे या गोष्टी. बरोबर. बरं, एनिवे, तू मराठी बरोबर हिंदीमध्ये पण काम केलंयस. हो हो. तर हिंदीच्या काही आठवणी सांग. अगं, त्यावेळेस काय झालं माहितीये, मी नुकतंच लग्न झालं होतं आणि मला एक फिल्म आली, अनजाने रिश्ते. पण त्यावेळेस मी होते प्रेग्नंट, म्हणजे नुकतेच महिने, म्हणजे म्हणतात ना 3 महिने होऊन गेले होते. आणि आईचा रोल होता, म्हणजे आलोकनाथच्या बायकोचा रोल होता, अनजाने रिश्ते म्हणून फिल्म. त्याच्या आधी मी एक हिंदी फिल्म पण केली होती, पण ती मी लग्नाच्या आधी केली होती, पण लग्नानंतरची आली. आणि कयामत से कयामत तक करताना लग्न ठरलं, छोटीशी ती. पण त्यात आम्ही थ्रू आउट होतो, म्हणजे भले मला डायलॉग्स नव्हते, काही नव्हतं, पण आम्ही तिकडे त्या फॅमिलीमध्ये प्रेझेन्स आमचा होता. म्हणजे मला जेव्हा पहिल्यांदा ना, जेव्हा तुला खोटं वाटेल, कयामत से कयामत तक मध्ये आमच्या पेटीकोटची मापं घेतली गेली ना, तेव्हा मला असं धक्का बसला. अरे बापरे, असं पण असतं का? पेटीकोटची मापं कोण घेतं साडीच्या आतल्या? आपल्याला ते माहितच नाही ना, ते कधी मराठी फिल्म मध्ये कधी बघितलं नाही. बाहेर आम्ही आमच्या घरचे कपडे घेऊन गेलोय काम करायला, कधी अगदीच वाटलं गरज पडली तर. त्यामुळे मग तो जरा एक धक्का होता मला की अरे, हिंदी इंडस्ट्रीमध्ये असंही असतं का की बाबा साड्या त्यांच्याकडून मिळतात, पेटीकोटची मापं घेतली जातात, तुमच्या मापाची ब्लाऊज शिवले जातात. तर ते सगळं मला अनुभव तिकडे आला. आणि नो डाऊट काम करण्याचा अनुभव पण छान होता. आमिर खान, अत्यंत तरुण मुलगा, समोर तो आमच्या बरोबरच बसलेला असायचा
आणि कधी वाटलं नव्हतं का तो एवढा मोठा स्टार होईल. हो. आणि आम्ही आमचा बिगर ग्रुप असायचा, म्हणजे आलोकनाथ होता त्याच्यामध्ये, दिलीप तो हा आहे ना सिंधी नट आहे दिलीप, कोण तो काय त्याचं नाव नाही, दिलीप ताहील, अगदी बरोबर बोललीस, दिलीप ताहील. रीमा लागू त्याच्यात आपली मराठी होती, आणि रीमा लागूला काही 4-5 डायलॉग्स होते, तिला बऱ्यापैकी रोल होता. आणि त्यांची फॅमिली दाखवली होती, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्या हिला म्हणजे बाकीच्या एका आजीला वगैरे त्यांना बऱ्यापैकी रोल होते. बाकी आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्स, त्यांना ते दाखवायचं होतं की सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. तर असं ते आमचे कॅरेक्टर्स होते. तर ती फिल्म मात्र आम्ही खूप छान केली. त्या दरम्यानच मला अजित भेटला होता आणि मग माझं लग्न झालं. त्यामुळे हिंदीमध्ये करिअर करण्याचा विचार करायच्या आधीच मी लग्न केलं, मराठीमध्ये करिअर पुढे जाण्याच्या आधीच मी लग्न केलं. त्यामुळे माझं करिअरची पूर्ण बँड वाजली, बँड. तर ते छान दिवस होते ग. पण काय झालं ना की थोडंसं माझं पण दुर्लक्ष झालं. 2 मुली झाल्या, आणि कलाकारांना काय असतं, दोघेही जर कलाकार असले तर घरात कोणीतरी एक लागतं माणूस घरचं. बरोबर. तर माझ्या घरात कोणीच अजितच्या फॅमिलीतलं नव्हतं, बाबांच्या फॅमिलीतल्या लोकांना इंटरेस्ट नव्हता. पण ते थोडीफार 2-4 दिवस मदत करायला तयार होते, पण एक जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हतं. त्यामुळे मग त्यांना मी असंही म्हणत नाही की त्यांनी मला मदत केलीच नाही, असंही मी म्हणणार नाही, पण त्यांच्याकडून तेवढी मदत मिळणं शक्य नव्हतं मला, आणि त्यामुळे थोडंसं मला दुर्लक्ष झालं. आता थोडंसं मुलींच्या विषयी सांग. मुली काय करतात तुझ्या आता? अगं आता माझी एक मुलगी मोठी योहाना वच्छानी, ती इंडस्ट्रीमध्ये म्हणजे गुजराती थिएटरमध्ये ती काम करते. ती फारच चांगली डबिंग आर्टिस्ट आहे. तिला खूप छान काम चालतं तिचं डबिंगचं. आणि नाटकांमध्ये पण ती अनेक, आता तिने बरेच दौरे केले, अमेरिका, कॅनडा, नंतर बरेच गुजराती नाटकं. जेव्हा लंडनला मला घेऊन गेले, ते मी एका पॉडकास्टला सांगितलंही होतं की असं कधी अलाव नसतं गुजराती नाटकातल्या मुलींना की आपल्या आईला घेऊन वगैरे या. अर्थात असं नसतं की ते पैसे खर्च करतात, पण अलावडी नसतं असं करणं. पण ती मला घेऊन गेली, माझा विजा झाला, मी तिच्याबरोबर 1 महिना मी लंडनला राहिले. तर इट वॉज अ बिग थिंग फॉर मी, यु नो. कारण बाकी मी प्राग, बुडापेस्ट, ढमकं सगळं पाहिलं होतं. मी लेह लडाखला पण एकटी जाऊन आले होते. पण लंडन, ती नाही म्हणायची मम्मा कुछ भी हो लंडन देखो, लंडन देखो. म्हटलं आता कसं बघू मी. व्हॉट अबाउट यंगर डॉटर? तर आता ती माझी मोठी मुलगी आता मस्त ती डबिंग फेस्ट मध्ये पण ती गायचा कार्यक्रम करते, सिंगर पण आहे चांगली ती. अच्छा. हा. आणि ती टॅरो कार्ड रीडर पण आहे. तिला जरा मल्टी, काय म्हणतात त्याला, मल्टी टॅलेंटेड अशी आहे ती. आणि तिच्यानंतर माझी धाकटी मुलगी आहे ना, ती फोकस्ड आहे. कसं माहितीये, तिला जेव्हा विचारलं, तिला 1-2 फिल्मच्या ऑफर आल्या होत्या मराठी आणि ह्याच्या, तिने नाही केलं. ती म्हणाली मला मराठी काय, मला आर्टिस्ट म्हणून कामच नाही करायचंय. हे तुमचं जे इन्सिक्युअर लाईफ आहे ना, ते मला नकोय. आणि मग तिने ते नाही, अजिबात लक्ष दिलं नाही. तिने टोटली फोकस, ती जवळजवळ 10 वर्ष इंडिगोमध्ये ॲज अ केबिन क्रू. ती म्हणाली मी छोटं काम करीन पण केबिन क्रू म्हणून काम करीन. तिने केबिन क्रू म्हणजे एअर होस्टेस ज्याला म्हणतात, बरोबर, हवाई सुंदरी वगैरे. पण त्यांना खूप काम करावं लागतं ग. तर ते काम तिने केलं. मग ती आता ना शेट्टी, आपले ॲडलॅबचे शेट्टी आहेत ना, त्यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करते, पर्सनल म्हणजे सगळ्या फॅमिलीची. आणि शी इज हॅपी. कारण तिला काय होतं, आता मुलगी झाली आहे, त्यामुळे आठवड्यातनं 3 दिवस तिला घरात राहायला मिळतं आणि 3 दिवस ऑफिस अटेंड करायला मिळतं. तर आता त्या मुलीमुळे तिला ते जमतं, तिला ते आवडतं, आणि म्हणून ती ते काम सिन्सिअरली करते. चारू, तुला कधी असं वाटतं का, माझ्या वाटलेल्या ही भूमिका यायला हवी होती, मी त्याचं सोनं केलं असतं, किंवा अरे रे ही भूमिका मला हवी होती? पूर्वी असं कधी वाटलंय का? कुठली भूमिका असं वाटलंय? एक सांगू तुला, मला पूर्वी खूप वाटायचं. हा. पण गेले 7-8 वर्ष झाली माझ्या डोक्यातनं करिअरचा हा विचारच नाही. तरी पण सांग ना, तेव्हा असेल तरी कुठली असं वाटलं तुला की हा रोल माझ्याकडे यायला हवा होता? बाई पण भारी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं ना की आता या कॅटेगरीमध्ये मी बसू शकले असते. एखादी भूमिका जर मला मिळाली असती तर मी चांगली केली असती असं मला वाटलं. किंवा मग त्याच्या आधी फार पूर्वी वाटायचं, जसं नीना कुलकर्णीच्या काही भूमिका बघितल्या किंवा स्वाती चिटणीसच्या काही भूमिका, मराठी ऍक्टर्स लोकांचा मी रेफरन्स देते. मी हिंदीतल्या मोठ्या ऍक्टर लोकांचा रेफरन्स देणार नाही या बाबतीत. पण रीमा लागूच्या काही भूमिका बघितल्या तेव्हा असं वाटायचं की अशा भूमिका जर आपल्याला मिळाल्या तर आपण चांगल्या करू शकतो. पण अर्थात नशिबाचाही भाग असतो कधी कधी, किंवा तुमचा अप्रोचचा भाग असतो, आणि कम्युनिकेशन गॅप
आणि नवराच त्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे काम मागणं लाजिरवाणं वाटायचं त्या काळामध्ये, आणि तो एक मुद्दा झाला आणि त्यामुळे ते दुर्लक्षित झालं. आता तू जर पाहिलंस तर पहिल्यांदा फॉलोअर्स बघितले जातात, किती फॉलोअर्स आहेत, आणि मग त्या व्यक्तीला काम दिलं जातं. त्या काळी असं नव्हतंच ग. किती वेगळं होतं. तसंच नृत्याच्या बाबतीत तेव्हाचं नृत्य आणि आत्ताचं जे नृत्य, आयटम सॉन्ग घातला जातो, तर तुला त्याबद्दल काय म्हणायचंय? कारण तू एक नृत्यांगना आहेस म्हणून तुला हा प्रश्न विचारते. आता आपण जे टीव्हीला बघतो ना, टीव्हीला खूप चांगलं करतात, म्हणजे त्यांच्या बॉडी ज्या पद्धतीने वळतात आणि जे काय चालतं ते आहे, अप्रतिम आहे, म्हणजे ते बघताना बरं वाटतं. आता सगळं उग्र झालंय, कपडे पण काही लावणीला सुद्धा अगं टाईट्स आणि त्याच्यावरती ट्रान्सपरंट जिरजिरीत साडी, सिक्वेन्सी ब्लाउज घालतात. आणि जे भारदस्त जरीच्या लुगडी नेसलेली असायची आणि पूर्ण कपडे भरलेले, तसं नाही आता. त्यामुळे ते बघताना थोडं कधी कधी वाईट वाटतं आणि असं वाटतं की आपला डान्स मेला ते बरं झालं. म्हणजे आपल्यातली ती कलाकार कुठेतरी संपत चालली आहे, ही भावना जास्त तीव्र होते की आता ती कलाकार मेली आहे किंवा मरत चालली आहे असं वाटतं. याचं कारण की हे सगळं बघून पण आता स्वीकारावं लागतं ग आपल्याला. पण तू एक उत्कृष्ट नर्तिका होतीस, मग तुझ्या नृत्याची साधना का नाही चालू ठेवलीस? नाही, काय झालं ना, मी त्याला आधी पण एक सांगितलं होतं, एक तर मी कथकली मोहिनीअट्टम निवडलं. मग मी लग्न केल्यानंतर, अजितची लग्न केल्यानंतर मी 2-3 वेळा ट्राय केलं. मी ओडिसी शिकायचं परत ट्राय केलं, मी कथक शिकायला पण ट्राय केलं. पण नेहमी ना मी एक बघितलं की लग्नानंतर प्रत्येक बाबतीत मला हे व्हायला लागले. म्हणजे मी परत नालंदा जॉईन केलं आणि मी परत मोहिनीअट्टम शिकायला परत सुरुवात केली की आपण हे करूया याच्यातून काहीतरी. पण दरवेळेस मी काय करायला गेलं की काहीतरी आडवं यायचं. मग एखादी वर्ष गॅप गेली, मग परत नव्याने सुरू करा. ते असं जसं 4-5 वेळा झालं माझ्या बरोबर. आणि मग नंतर मग माझ्यातला तो इंटरेस्ट होता ना जो करायचा, तो थोडासा संपला बस. आणि दुसरं असं की हे सगळं बघून आताच्या ज्या मुली करतात ते बघून थोडं मनही विटलं. आणि अगं मी पूर्वी लावणी करायला सांगायचं ना तर मुली म्हणायच्या, हे आम्ही असं काय करणार नाही, आम्ही लावणी बिवणी नाही करणार बाबा, आमचे आईवडील आम्हाला रागवतील. किंवा अगदी म्हणजे गरीबातल्याही मुली यायच्या, चाळीतल्या वगैरे, त्या पण आम्हाला नाही जमायचं, आमच्या आईवडील आम्हाला मना करतील, आम्हाला नाही म्हणून सांगतील, लावणी करायला आम्हाला नाही देणार, असं बोलणारी पण मुली यायच्या. हा. आणि आता मी बघते 70च्या बायका, 80च्या बायका लावणी करतायत. अगदी सुशिक्षित कुटुंबातल्या, हाय फाय सोसायटीतल्या, पैसेवाल्या घरातल्या बायका. म्हणजे आता सगळ्यांना लावणी करायची आहे. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे काय आहे बरं, लोकधाराच्या झालं ना, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये जवळजवळ 10 ते 15 वर्ष लोककलेने व्यापून गेली होती शाळा, कॉलेजेस. एवढं प्रचंड झालं होतं ते वारं शिरलं होतं लोकांच्या अंगात. त्यानंतर अनेक लोकांनी तसे कार्यक्रम केले आणि ते मराठी बाणा वगैरे ते कुठच्या कुठे गेले. पण लोकधारा हे पहिलं आहे. आता लावणीचा विषय चाललाच आहे, तर मला थोडीशी लावणीची झलक दाखव ना. अगं काय होते, थोडस आता बरेच वर्ष गाव गेले, आता चेहरा तितका चांगला दिसेल की नाही मला माहित नाही, पण मी प्रयत्न करते. आता आम्ही कसं एक्सप्रेशन्स वर करतो. तर आता एक गाणं आहे, नाट्यसंगीत आहे एक, म्हणजे आता परमिशन आहे की नाही मला माहित नाही, पण मी थोडंसं करून दाखवते. की ती आता गेली, आमची चांगली मैत्रीण होती, शिलेदार, कीर्ती शिलेदार. तिचं ते गाणं खूप गाजलं होतं. ते त्याच्यावरती ते खरं लावणी बेस आहे, पण ते नाट्यसंगीत आहे. तर त्यामुळे मला ते करायला नक्कीच. तर ते असं होतं, कशी केलीस माझी दैना, कशी केलीस माझी दैना रे, मला तुझ्या बिगर करमेना, मला तुझ्या बिगर करमेना. घडी भरी माझी या मना, घडी भरी माझी या मना, चैन पडेना
झोप येईना रे मला, तुझ्या बिगर करमेना मला, तुझ्या बिगर करमेना. तू राघू तुझी मी मैना, माझं रूप बिलोरी ऐना, हा माझं रूप बिलोरी ऐना. असं ते. वा चारू, काय सुंदर केलंय. लोकधारेने इतके मोठे मोठे कलाकार दिले असं मगाशी मी म्हटलं, पण तुझ्यासारखी एक मोठी कलाकार सुद्धा आम्हाला मिळाली. हो हो हो, खरंच. आता अजून एक गोष्ट, जे आपलं महाराष्ट्र गीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, तर त्या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आता. हो हो हो. तर त्या गीताच्या विषयी सांग. अगं 1960 साली ते गीत बाबांच्या आवाजात रेकॉर्ड केलं गेलं आणि त्याचे संगीतकार होते श्रीनिवास खळे आणि त्याचे गीतकार राजा बढे आणि बाबांच्या आवाजात ते रेकॉर्ड केलं गेलं. आता त्या काळामध्ये शाहीर सावळ्यांना किती मोठा मानसन्मान. 1960 साली हा ते गीत रेकॉर्ड केलं गेलं आणि ते बाबांचं गीत हे शिवसेनेचं पण अँथम होतं. त्या काळामध्ये अनेक कार्यक्रम फक्त महाराष्ट्र गीताने सुरू व्हायचे. मराठी कार्यक्रम जे काय, शिवजयंती असू देत किंवा अगदी बारशाची गाणी सकाळी लागायची, आजूबाजूला झोपडपट्टी असते की त्याच्यामध्ये, त्या चाळीमध्ये काही फंक्शन असलं की पहिलं गाणं कुठलं लागायचं, तर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, असं ते गाणं. त्यामुळे बाबांनी ते गाणं अजरामर केलं. लोकांना ते लक्षातच राहिलं नाही की कोणी लिहिलंय, कोणी संगीत दिलंय. ते बाबांच्या नावावरच खपवलं गेलं. बाबांच्या कार्यक्रमाची सुरुवात पण नेहमी जय जय महाराष्ट्र माझाने व्हायची आणि आज त्याला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. आणि आज कुठल्याही सरकारी कार्यक्रमांना किंवा शाळेतल्या कार्यक्रमांना किंवा कुठल्याही मोठ्या कार्यक्रमांना ते राज्यगीत म्हणून वाजवलं जातं. आणि जर कोणी त्यात उभं राहिलं नाही तर त्यांना सोशल मीडियावरनं झोडलंही जातं. मला खूप अभिमान आहे की आमच्या बाबांचं ते गाणं आहे आणि आमच्या बाबांनी ते अजरामर केलं. अजरामर गीत आहे. हो, आणि बाबांनी पण ते केलं. म्हणजे बाबांनी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि नंतर गण याशिवाय केली नाही. कुठलंही नाटक असेल तरी बाबा सुरुवातीला ते गीत घेणारच आणि मग गण घेणार. असं. चारू, आज तू इथे आलीस, मला खूप आनंद झालाय. अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये तू आली आहेस म्हणून माझ्या स्पॉन्सरने तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले. अरे बापरे, मला पहिलं एक वाक्य बोलायचं आहे तुझ्याबद्दल. बोलू का? बोल ना. अमृता, मला खरं म्हणजे तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. कारण मी इंडस्ट्रीत अजित गेल्यानंतर मी काहीच पाऊल उचललं नाही असं लोकांचं मत आहे. याचं कारण अनेक कारणं असतील. कारण मी बिझनेस माइंडेड नाही आहे. मला मॅनिप्युलेट करता येत नाही, मला लोकांना हँडल करता येत नाही आणि या माझ्या दुर्गुणांमुळे मी कुठेही मोठं पाऊल टाकायला मी घाबरले आणि मी फार म्हणजे आपल्याच कोंडाळ्यात पुरता विचार करून मी त्याप्रमाणे वागले. पण तू मात्र फार मोठा विचार केलास, इतक्या साऱ्या फिल्म्स बनवल्यास, तुला नॅशनल अवॉर्ड मिळालेत. त्यामुळे मला खरंच आमच्या बरोबरची एक किंवा माझ्यापेक्षा थोडी एखाद सिनियर, म्हणजे एखाद वर्ष तू माझ्या सिनियर होती ॲज अन अनाउन्सर, न्यूज रीडर, पण त्या काळची ती अमृता आणि आताची अमृता, तुला बघून मला फार अभिमान वाटतो. थँक्यू. त्याबद्दल तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच. थँक्यू. मंडळी, आज संक्रांत आहे, म्हणजे संक्रांत चालू आहे आणि संक्रांत म्हटलं की प्रत्येक स्त्रीचा हळद कुंकवाचा मान असतो. आणि आज चारू इकडे आलेली आहे आणि माझ्या घरी कुठचीही स्त्री आली तर मी तिला हळद कुंकू लावते आणि तिचा सन्मान करते. तर आज चारू, मी तुला हळद कुंकू आणि संक्रांतीचं वाण देणार आहे. खरं सांगते मी तुला की अजित गेल्यानंतर अनेक वर्ष म्हणजे मी संक्रांत वगैरे काही मला आमच्याकडे झालं नाही किंवा मला कोणी बोलवलं नाही. आणि हळद कुंकू वगैरे असं हा अधिकार आहे ग स्त्रीचा आणि तो मान ठेवलास. आय एम व्हेरी हॅपी. जसं साने गुरुजी फिल्म तू दिलीस, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका सोशल सब्जेक्टला तू एक महत्त्व दिलंस आणि त्या व्यक्तीला महत्त्व दिलंस की ज्यांनी सोशल अवेअरनेस केला. आणि आज तू हे काम करून एक फार मोठं काम करतेस असं मला वाटतं. हे प्रत्येक घरात व्हायला पाहिजे. स्त्रीचा नवरा आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नसून त्या स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाचा मान मिळाला पाहिजे हे तू आज दाखवून देतेस. याचं मला
खरंच खूप बरं वाटतंय, म्हणजे खूप आनंद होतोय आणि मला थोडंसं इमोशनल झाले. आय एम व्हेरी हॅपी. आणि तू इन्स्पिरेशन असशील अशा स्त्रियांसाठी आणि त्यांना तू नेहमीच सांगशील की अशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. चारू, हे GD पोळ फाउंडेशन यांचं आयुर्वेदाचं कॉलेज आहे आणि हॉस्पिटल आहे. अच्छा. तर त्यांनी हे तुझ्यासाठी आयुर्वेदाचे प्रोडक्ट पाठवलेले आहेत. सगळे हर्बल प्रोडक्ट वा आहेत. वा वा, खूपच छान. हो. आणि आजकाल हर्बलचं खूपच एक हो हो, हे झालंय. हर्बल टी आहे, मसाज ऑइल आहे, मला हो. वाटतं हेड ऑइल आहे, हो, हो, हो. छान आहे. उटणं आहे, छानच आहे. च्यवनप्राश आहे. हो हे घेतल्याबरोबर सुगंध आला. ते इथे ठेवू का? हो, ठेव. हा? मी त्यानंतर तुला देते. हो हो, नंतर टाकते. हा. हे प्युअर ओरिजिन्स, हे सगळे खाऊ आहे आणि सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. Oh my God. आणि म्हणजे अस्सल तुपातले तूप सुद्धा त्यांनी घरी बनवलेलं Oh तूप my आहे. त्यांच्या God. फार्म मध्ये गायी वगैरे आहेत. निरगुडकर फार्म. खूपच छान. आभारी आहे त्यांची, खूप आभारी आहे. आमच्यातर्फे त्यांना आभार नक्की कळवा. नक्की नक्की. सांगेन. हो. नंतर डॉक्टर संदेश मयेकर, हा. त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे ओरल हेल्थच्या विषयी. हे त्यांनी पाठवले ताकी तू तुझ्या दातांची चांगली काळजी घेऊ घेशील. आणि पुढलं 1 वर्ष तुला डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे. अरे वा, त्यांच्या- फार गरजेचं आहे आता. आणि इंग्लिश मध्ये मी यासाठी म्हटलं कारण हो. म्हणजे मला असं वाटतं मुलींनाही इंग्लिश बरं वाचता मुलींनाही येईल. वाचता येईल, त्यांनाही त्याचा फायदा होईल. हे एक पुस्तक आहे, ते तुला अत्यंत उपयोगी पडणार आहे. बिकमिंग यू. हा. ओ माय गॉड. मेंटल त्यानंतर- वेलनेस, सेल्फ कॉन्सेप्ट आणि मॅनिफेस्टेशन. अथर्व शिंदे. वा, दॅट्स ग्रेट. हे काहीतरी भरत गोडांबे आणि डॉरिस गोडांबे माहिती हा, असतील तुला? मेकअपचं. त्यांनी हे तुझ्यासाठी मेकअपचा अरे स्पेशल, बापरे. त्यांचा इंटरनॅशनल ब्रँड आहे तो त्यांनी पाठवला. उपयुक्त असणार तो नक्कीच. त्यानंतर सिरो कंपनीतर्फे ह्या एकेका बॉटल्सची किंमत 4 ते 5 हजार आहे. ओ माय गॉड. परंतु या कंपनीने हे अमेरिकन प्रोडक्ट आहे, ते इथे आणून त्याचं अनालिसिस केलंय आणि इंडियामध्ये हे प्रॉडक्ट बनवलेत आणि इथे 400 ते 500 रुपये किंमत आहे. परंतु क्वालिटी सेम, Same. काही फरक नाही. त्याच्यात प्रत्येक प्रॉडक्ट कशासाठी आहे ते लिहिलेलं आहे. हा. मी ते तुला सांगत बसत नाही, नाही, वेळ जाईल म्हणून. नंतर तू आपण वाच. ते- हा, Clear आपण नंतर लिहिलेलं आहे. त्याच्यावरची बोलू. आणि यांचे जवळजवळ 250 ते 300 प्रॉडक्ट अमेझॉनवर उपलब्ध आहेत. ठीक आहे, चालेल. थँक्यू. हे सगळं मी तुला खूपच आभारी आहे. हो, अगं मी खूपच आभारी आहे. म्हणजे मी आपल्या गप्पा मारायला आले होते. आता एवढ्या सगळ्या गिफ्ट मिळतील याची अपेक्षा नव्हती. बरं, माझं हळदी कुंकू झालं, एवढं सगळं छान झालं. आता आणखीन काय पाहिजे असतं. आय एम व्हेरी हॅपी. मला खूप आनंद होतोय. थँक्यू चारू.